आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा अधरम मधुरम वादनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलं मधुरम महायोगपीठे तटे भीमरथ्यं वनं पुंडरीकाय दातु मुनिन्द्रहि समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलाबज्ञ जीवो धरार्थावतारम कलाकांकतेजो धिकामो दिवक्त्रम खलानीशवादा मनोदार हदक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावर झालो चराचरी सारे तीर्थ धाम आपके चरणों में सारे तीर्थ धाम आपके चरणों में हे गुरुदेव प्रणाम आपके चरणों में गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरा पार ब्रह्म गुरु भगवंत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट महावैष्णव वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कळस असणारे संत शिरोमणी जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण प्रवचन रूपी सेवेकरिता निवडला। प्रवचनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे। तर म्हणतात ना, समय से पहले और तकदीर से ज़्यादा, समय से पहले और तकदीर से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता। टाइम एंड टाइम वेस्ट फॉर नॉन म्हणजे याचाच अर्थ असा आहे की वेळ आणि संधी ही कुणासाठीही थांबू शकत नाही। म्हणून आजची ही महत्भाग्याची वेळ माझ्या हातून घडत आहे हे मी माझे परमभाग्य समजते। आणि आज शारदीय नवरात्र महोत्सव या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि या सप्त्यातील तिसऱ्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्या वाटेला आली हे मी माझे परमभाग्य समजते। आणि ज्यांच्यामुळे मला ही प्रवचन रूपी करण्याची सेवा प्राप्त झाली ते माझे गुरुवर्य मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील
व तसेच भागवताचार्य समाज प्रबोधनकार कीर्तनकार असं अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांचे मी आभार मानते आणि माझ्या प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करते. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे मातापिता धन्य आहेत आणि अशा धन्य मातेपित्यांच्या पोटी सात्विक पुत्र किंवा कन्या जन्माला येतात याचा हर्ष आनंद देवाला वाटतो. कारण ते गीता भागवत इत्यादी ग्रंथाचे श्रवण करत असतात, नामचिंतन करत असतात आणि अशांची सेवा जर माझ्या वाटेला आली तर मी माझे भाग्य पराकोटीचे समजेल असे जगद्गुरू तुकोबाराय अभंगाद्वारे सांगतात. आता हित म्हणजे काय आणि हित कशाला म्हणावं तर हित ते करावे पैशाचे चिंतन. पैशाच्या चिंतनामध्ये हित आहे का तर नाही. कारण पैसा तेरे नाम परशा परश परशुराम. पैसा धन संपत्ती ह्या नाश पावणाऱ्या गोष्टी आहेत आणि या नाश पावणाऱ्या गोष्टींपासून हित होणं शक्य आहे का तर नाही. कबीर जे एका ठिकाणी सुंदर वर्णन करतात. इसतन धन की कोण बराई देखत नयन में मिट्टी मिलाई. मग ते हित कशात आहे तर हित ते करावे संसाराचे चिंतन. संसाराच्या चिंतनामध्ये हित आहे का तर नाही. संसार जर एवढ्या धन्यतेच्या लायकीचा असता तर संत मायबाप असं म्हणलेच नसते. दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. किंवा संसार दुःख मूळ चहूकडे इंगाळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसार एवढा दुःखरूपासून लोक तिथं चित शोधत बसतात. मग मला सांगा ते हित कशात आहे तर हित ते करावे बायकोचे चिंतन. बायकोच्या चिंतनामध्ये हित आहे का तर नाही. बायकोच्या चिंतनाने आपल्या मातेपित्यांना धन्यता मिळेल का तर नाही. पहा मग ते हित कशात आहे. एक उदाहरण सांगून जाईल. पहा एक राजा होता आणि त्या राजाने आपल्या प्रजेला सभेमध्ये बोलावलं आणि प्रश्न केला. जे जे बायकोचं ऐकते ते ते एका लाईनमध्ये उभा राहा आणि जे जे बायकोचं ऐकत नाही ते एका लाईनमध्ये उभा राहा. आता बायकोचं तर सर्वच जण ऐकतात. मग सर्वजण बायकोच्या ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभा राहिले. परंतु असाच एक व्यक्ती होता की न ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभा राहिला. राजाला आश्चर्य वाटलं. राजाने प्रश्न केला का रे तू या लाईनमध्ये का उभा आहेस. त्यावेळेस तो म्हणला महाराज माझी बायको म्हणले जास्त गर्दीत घुसून जाऊ नका म्हणून मी या लाईनमध्ये उभा आहे. मग मला सांगा याने न ऐकण्याचं पाप केलं का तर नाही. मग ते हित कशात आहे तर हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध व्हावे. मग ते हित कशात आहे तर पैशाच्या चिंतनात नाही, संसाराच्या चिंतनात नाही, बायकोच्या चिंतनात नाही. मग ते हित कशात आहे तर फक्त आणि फक्त माझ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे, भगवंताच्या भक्तीमध्ये आहे. जो सुख पावे राम भजन में ओ सुख नाही अमीर में. मन लागो रे मन लागो रे मन लागो रे मन लागो रे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला वेळोवेळी ताकीद करून सांगतात, जागे करून सांगतात. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावचरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. आपल्याला जर आपल्यावरचा वाईट काळ पळून लावायचा असेल तर भगवंताच्या भक्तीमध्ये जागा राहण्यास सांगतात. भगवंताच्या भक्ती रसामध्ये नाचायला सांगतात. नाथ महाना सुंदर वर्णन करतात. काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदी नाचू गाऊ. टाळ मृदुंगा दक्षिणेकडे आमचे गाणे पश्चिमेकडे. जर आपल्याला आपल्यावरचा वाईट काळ पळून लावायचा असेल तर भगवंताच्या भक्तीमध्ये जागा राहण्यास सांगतात. जगद्गुरु तुकोबाराय जागण्याची मर्यादा सांगतात. आता आपण जागे आहोत परंतु वेळ निघून गेली. चोर निघून गेल्याच्या नंतर सावध होऊन काही उपयोग आहे का तर नाही. दिवा विजला तेल दान करून काही उपयोग आहे का तर नाही. आता जागा रे भाईयानो जागा चोर निजल्या नाडोनी भागा रे. म्हणून जे हित पैशाच्या चिंतनात नाही, संसाराच्या चिंतनात नाही, मग ते हित कशात आहे तर फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला 4 विकल्प सांगतात. पहिला विकल्प लोक जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही. त्यांना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत. तिसरा विकल्प त्यांना हितही कळत नाही आणि ते जागेही राहत नाहीत. आणि चौथा विकल्प असा आहे की त्यांना हितही कळतं आणि ते जागेही राहतात. आता पहिल्या क्रमांकाचा विकल्प पाहू. लोक जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर पहा.
एकदा एका घराला आग लागली. घर ढणाढणा पेटतंय. बापाने मुलांना पाहिलं आणि प्रश्न केला, मुलांनो बाहेर या. मुलं बाहेर आले. बाप मुलाला म्हणतोय तो टिकाव घे. त्यावेळेस मुलं आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, बाबा आपलं घर ढणाढणा पेटतंय, आपल्या घराला आग लागली आणि तुम्ही म्हणता टिकाव घे. त्यावेळेस वडील म्हणाले, हे मला कळतंय, उगाच केस पांढरे झाले नाही. इतक्या लांबून पाणी आणण्यापेक्षा आपण आपल्या दारातच विहीर खोदली तर पाणी लागेल. लोक जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही. दुसऱ्या क्रमांकाचा विकल्प, त्यांना हित कळतं पण ते जागे राहत नाहीत. उदाहरण सांगायचं झालं तर पहा, लोक जागे आहेत, कीर्तनामध्ये सांगण्यासारखं हित आहे, ऐकण्यासारखं हित आहे, परंतु इथं कोणी जागं राहत नाही. आपल्या प्रवचनात तर कोणी झोपलं नाही ना. हा म्हणजे लोक जागे आहेत पण त्यांना हित कळत नाही. तिसऱ्या क्रमांकाचा विकल्प, त्यांना हितही कळत नाही आणि ते जागेही राहत नाहीत. ते उलट आपल्याला ताकीद करून सांगतात की पाप म्हणजे भलताप आणि पुण्य म्हणजे धमकी. हे तर महाराज लोकांचा सांगण्याचा धंदाच आहे. हे तर महाराज लोकांचा सांगण्याचा धंदाच आहे. मग ते हित कशात आहे? मग ते हित कशात आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, करून या मन शुद्ध व्हावे. आणि चौथा विकल्प असा आहे की लोक त्यांना हितही कळतं आणि ते जागेही राहतात. अभंगाच्या प्रथम चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची आ. प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत व्हावं, पुण्यवान व्हावं, भांडण वगैरे करू नये, निर्भय राहावं. पण या 4 गोष्टींकरिता 4 उपाय आहेत. श्रीमंत व्हायचं असेल तर दारिद्र्याचा नाश पाहिजे, पुण्यवान व्हायचं असेल तर असलेल्या पापाचा नाश पाहिजे, भांडण वगैरे करू नये म्हणून बडबड बंद पाहिजे, आणि निर्भय राहायचं असेल तर जागं राहायला पाहिजे. उद्योगाने दारिद्र्याचा नाश पाहिजे, जपाने पापाचा नाश पाहिजे, मौनाने कलियाचा नाश पाहिजे, आणि जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे तेथे भयाचा नाश पाहिजे. जोपर्यंत आपले शरीररूपी घर चांगले आहेत, इंद्रियात ताकद आहे, आयुष्य शिल्लक आहे, म्हातारपण लांब आहे, तोपर्यंत आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहायला पाहिजे. तोपर्यंत आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागं राहायला पाहिजे. तोपर्यंत आपण आपल्या हिताच्या ठिकाणी जागा राहायला पाहिजे. आणि जो हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे मातापिता धन्य आहेत. धन्य मातापिता तयाच्या. आता आपण जर थोडासा विचार केला तर आपल्या लगेच लक्षात येतं. की जगद्गुरु तुकोबारायांनी पहिला क्रमांक मातेलाच का दिला? तर संतांचं वाङ्मय हे शास्त्राच्या आधारे असल्यास पहिला क्रमांक मातेला आहे व दुसरा क्रमांक पित्याला आहे. मग पहिला क्रमांक मातेलाच का दिला? तर महत्त्वाचे संस्कार लावायचं काम हे मातेकडे असतं व काही दिवसानंतर पित्याकडे असतं. म्हणून जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी. म्हणून मातेने योग्य ते संस्कार आपल्या मुलांवरती केले पाहिजेत. काय संस्कार करतात तो आताच्या माता माऊल्या पहा. 2 मैत्रिणी होत्या, फार दिवसानंतर बागेमध्ये भेटल्या आणि भेटल्याच्या नंतर त्यांच्या गप्पा चालू झाल्या. आता महिला मंडळींच्या गप्पा म्हणल्यावर कुठला विषय कुठं घेतील हे काही सांगता येतं का? तर नाही. मग त्यांच्या गप्पा चालू झाल्या आणि सहज एका मैत्रिणीचं लक्ष दुसऱ्या मैत्रिणीच्या मुलाकडे गेलं आणि ती म्हणाली, का गं तुझा पप्पू तर फारच उड्या मारतोय ग म्हणे. ती म्हणली, अगं काय सांगू, हा जेव्हा 8 महिन्याचा गर्भात होता तेव्हा आम्ही जोडीने सर्कस पाहायला गेलो आणि तिथल्या माकडाचा परिणाम याच्यावरती झाला म्हणून हा इतक्या उड्या मारतोय. मग पहिली का कमी होती का? ती म्हणाली, अगं तुझ्या पप्पूचं सोड, माझ्या बंटीचं सांगते. हा जेव्हा 8 महिन्याचा गर्भात होता तेव्हा आम्ही शोले पिक्चर पाहायला गेलो आणि तिथल्या गब्बरचा परिणाम याच्यावरती झाला आणि यांनी मला जन्मताच प्रश्न केला की माँ कितने आदमी थे. म्हणजे अशा संस्कार करतात आताच्या माता माऊल्या. मग मुलांवरती संस्कार हे हाणून मारून होतात का हो? तर नाही.
तर ते आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून सहजपणे झाले पाहिजेत, तर ते त्यांच्या बुद्धीवर रुजले जातात. मग संस्कार कसे असायला पाहिजेत पहा. एक गृहस्थ भर दुपारी रस्त्यांच्या कडेने जात होता. त्यांच्यासोबत एक 7 वर्षाचा छोटा मुलगा होता. भर दुपार झाली, सूर्य डोक्यावर आलाय. भर दुपार झाली, सूर्य डोक्यावर आलाय. जात असताना त्यांना एक शेत लागलं. शेतामध्ये शेतकरी जमीन नांगरत होता. जवळच एका झाडाच्या फांदीला एक मळकरलेलं शर्ट अडकलेलं होतं. आणि त्या शर्टाला पाहून या मुलाच्या मनामध्ये काहीतरी सुरू झालं. आणि तो म्हणाला, बाबा, आपण जर या मळकरलेल्या शर्टाच्या खिशामध्ये 2-3 मातीचे दगड टाकले तर फार मजा येईल ना. वडील म्हणाले, हो, पण दगडाच्या ऐवजी 2-3 चांदीचे नाणे टाकले तर फार मजा येईल. मुलगा म्हणाला, नाही बाबा, दगडाने फार मजा येईल. वडील म्हणाले, टाकून तर पहा. मुलगा नाराजीने तयार झाला आणि म्हणाला, हो बाबा, चांदीचे नाणे टाकू. भर दुपार झाली, सूर्य डोक्यावर आलाय. शेतकऱ्यांनी बैल सोडले. बांधावरती जाऊन काहीतरी पुटपुटत बोलू लागला. अरे, कालच घरच्यांच्या पोटात अन्नाचा कण देखील शिल्लक नाही. घरी कारभारी लेकरं बाळ उपाशीच आहेत. मला तर काय करावं काही कळतच नाही. झाडाच्या खाली गेला. ते मळकरलेले शर्ट अंगामध्ये घातलं आणि सवयीप्रमाणे खिशामध्ये हात गेला. हाताला काहीतरी लागलं म्हणून पाहायला गेला तर 2-3 चांदीचे नाणे. त्याचा चेहरा खुलला. ते पैसे हातावरती घेतले आणि नांगरलेल्या शेतामध्ये गेला. आकाशाकडे पाहून म्हणू लागला, कोणाच्या रूपात आलास रे तू, माझ्यासाठी एवढे कष्ट घेतलेस. त्यावेळेस हे बोलणं तो 7 वर्षाचा मुलगा ऐकून रडू लागला आणि म्हणाला, बाबा, मला हे कळतंय, परंतु वळत नाही. माझ्या अंगातून सुख समाधानाच्या लहरी उठत आहेत. मला हे कळतंय, परंतु वळत नाही. माझ्या अंगातून सुख समाधानाच्या लहरी उठत आहेस. त्यावेळेस वडील म्हणाले, बाळा, तू आज माणुसकीचा धडा शिकलास. म्हणजे असे संस्कार करायला पाहिजेत मुलांवरती. आताचे वडील काय संस्कार करतात हो मुलांवरती. एक 16 वर्षाचा मुलगा पानटपरीवर गायछाप खातोय. त्यावेळेस त्याचे वडील तिकडून येतात. तेव्हा हा पानटपरीच्या मागे लपतो. त्याचे मित्र त्याला म्हणतात, का रे, आता काय भिलास. त्यावेळेस तो म्हणाला, मी त्याला भेलो नाही, तो याच्यातली अर्धी घेईन म्हणून मी पानटपरीच्या मागे लपलो. असे संस्कार करतात आताचे वडील. मग मुलांवरती संस्कार हे गर्भात असतानाच केले पाहिजेत. कयाधू मातेने भक्त प्रल्हाद गर्भात असताना त्यांच्यावरती नामस्मरणाचे संस्कार केले. त्यावेळेस भक्त प्रल्हाद निर्माण झाले. मासाहेब जिजाऊ मातेने योग्य ते संस्कार शिवरायांवरती केले. तेव्हा आज आपलं हे कीर्तन, भजन, प्रवचन चालू आहे. नाहीतर आपल्याला 70 भाई 70 भाई असंच म्हणत बसावं लागलं असतं. मासाहेब जिजाऊ मातेने शिवरायांना स्वराज्य स्थापन करायचं सांगितलं होतं. म्हणून मुजरा माझा त्या मा जिजाऊला, जिने घडविले त्या शूर शिवबाला. मुजरा माझा मा जिजाऊला, जिने घडविले त्या शूर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, तिच्या पोटी जन्म घेतला शिवबाने. मराठी मातेने केला गमिनी कावा, तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. तो एकच होता माझ्या जिजाऊचा छावा. संत ज्याप्रमाणे आपल्याला जगाचं हित घडविण्यासाठी सांगतात, त्याचप्रमाणे आपली माता देखील आपलं हित घडविण्यासाठी सांगते. लेकुराची हिता वाहे माऊलीचे चित्त. मग आईसारखं दैवत या जगामध्ये कुठंच नाही. आई म्हणजे देव, पृथ्वीवरचा साठा, सुखाची मैत्रीण असते. स्वतः उपाशी राहून आपल्याला भरवणारी दयेची माऊली असते. आईवर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. एका कवीने एका कवितेमध्ये सुंदर वर्णन केलंय. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणे मी खेळत खेळत होतो जेव्हा ताना.
अमृताहुनी गोड पाजला तुपाना, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. म्हणून आई ही आईच असते. आई मायेचा सागर आहे, तर बाप देखील दयेचा समुद्र आहे. तो बाप देखील तितकाच गोड आहे. माझ्या डोळ्यातल आसवा कुणी मायेना पुसताना, माझ्या डोळ्यातल आसवा कुणी मायेना पुसताना. पुरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना. पुरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातल आसवा कुणी मायेनं पुसताना. पुरी हुंदा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. म्हणून त्या आईवडिलांची सेवा करा. आई घराचं मांगल्य आहे, तर बाप घराचं अस्तित्व आहे. काही मुलांचे वडील हे रात्रंदिवस दारू पीत हिंडत असतात. त्यांना आपले मुलं बाळ देखील काहीच कळत नाही. रात्रंदिवस दारूच्या नशेमध्ये असतात. दादांनो, दारू ही फार वाईट आहे. दारूने कोणाचं भलं झालं नाही. दारूने कोट्यवधी घरं उद्ध्वस्त झाले. म्हणून दारू ही फार वाईट आहे. दारू पिऊ नका. क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोड़ लिया. अमृत छोड़ा पिता है शराब रे, भगवान के नाम से मोह मोड़ लिया. क्या किया क्या किया क्या किया रे. तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया, जिसे पाना था उसको तो खो दिया. म्हणून आपल्या आईवडिलांकडून योग्य ते संस्कार घ्या. योग्य त्या वाटचाल दिशेने जाऊन योग्य ते संस्कार घेतले पाहिजेत. पुढे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ज्याचे माता पिता धन्य आहेत, सात्विक आहेत, त्याचे पुत्र देखील धन्य होतात, सात्विक होतात. अभंगाच्या महाराज दुसऱ्या चरणात सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. शेवटी जाता जाता एवढं सांगते, आई वडिलांची सेवा करा. आई काय असते? आई मायेचा सागर असते, समृद्धीची घागर असते, चैतन्याचा जागर असते. आई ही आईच असते, नसते सांभाळणारी दाई. असल्यावरती कळत नाही, नसल्यावरती मिळत नाही. एका कवीने सुंदर वर्णन केलंय. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाधार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार.
जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाधार. जे काही माझे चुकले असतील ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष समजून मला माफ करा, आणि जे काही बरोबर असेल ते माझे गुरुवर्य मृदुंगाचार्य दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसे सौ भागवताचार्य समाज प्रबोधनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांचे समजा.